मंगळसूत्रात गुंतलेलं मन भाग 6. 15 दिवस बिचाऱ्यांनी फक्त फोनवर बोलून काढले. पहिल्यापेक्षा आता एकमेकांमध्ये एकमेकांना भेटायची आतुरता, बघण्याची उत्सुकता, एकमेकांना चोरून न्याहाळण्याची गडबड हे जरा जास्त चालू होतं. त्यासाठीच की काय, ट्रेनिंग उशिरा संपल्यावर दुसरा दिवस उजळू न देता मॅडम भेटीसाठी इतक्या अधीर झालेल्या की त्या रात्रीच फ्लाईट बुक करून मुंबईला निघून आल्या. इकडे विराजची नाईट शिफ्ट होती आणि अवनी येणार म्हणून त्याने 2 दिवस छान सुट्टी टाकलेली. फोनवर अवनीला कळले होते की आता विराज पोलीस स्टेशनमध्ये असणार आहे, म्हणून मुंबईमध्ये पोहोचताच घरी न जाता ती तिकडेच जायचं ठरवते. रात्री 1च्या सुमारास ती ट्रॉफिकमध्ये बाहेर पडत पोलीस स्टेशनला पोहोचते. 2 दिवस विराज येणार नसल्यामुळे त्याने आज सगळ्यांना कामाला लावले होते आणि तो साळुंकेसोबत रात्रीची फेरी मारायला गेला होता. जशी अवनी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते तिला बघताच सगळेजण आपोआप उभे राहतात. अवनीला काय करावे ते सुचत नाही. ते हळूच एकांकडे बघत विचारते, विराज सर? हवालदार म्हणाला, मॅडम सर फेरी मारायला गेले आहेत, तुम्ही आत कॅबिनमध्ये बसा, मी सरांना फोन करतो, येतील ते इतक्यात. असं म्हणतच ते अवनीला घेऊन कॅबिनमध्ये जातात. ते फोन करणार इतक्यात अवनी त्यांना अडवते. त्यांना त्यांचं काम करू द्या, मी इथेच वाट बघत बसते आणि ती त्यांना जायला सांगते. आज ती पहिल्यांदा त्याच्या कॅबिनमध्ये आली होती. डेस्कवर त्या दोघांचा एक छोटासा फोटो होता. ते पाहून ती गालातल्या गालात हसली. नकळत तिने त्याच्यावरून हात फिरवला. तिला त्याच्या खुर्चीवर बसण्याचा मोह आवरला नाही. खुर्चीवर बसून गोल गोल फिरत ती त्याची कॅबिन बघत होती. नंतर रिलॅक्स होऊन शांत बसली. दिवसभराचं ट्रेनिंग परत प्रवास यांनी ती थकली होती आणि तिथेच तिची झोप लागली. तासाभराने विराज आणि साळुंखे स्टेशनमध्ये परत आले. आल्यावर त्याने नोटीस केले की सगळे आपल्याकडे बघून किंचित हसत पण आहेत. त्याने साळुंखे चहाची ऑर्डर दिली आणि तो कॅबिनमध्ये आला. विचार करतच तो ज्या स्पीडने आत आला तेवढ्यातच स्पीडने त्याने ब्रेक घेतला. व्हाईट रंगाचा फुल स्लीव्ह शॉर्ट कुर्ता, त्यावर सप्तरंगी स्टोल, ब्लॅक जीन्स, केस बांधून त्याला तात्पुरता क्लिप लावलेला. तिला असं बघून विराजला हे सगळं स्वप्नात आहे असंच वाटत होतं. पण साळुंखेच्या आवाजाने तो भानावर आला आणि त्याला समजले ती खरंच इथे आहे. साळुंखेने सांगितले, मॅडम तासभरापूर्वी आल्या आहेत आणि तुम्हाला डिस्टर्ब नको म्हणून कळवले नाही. ओके म्हणतच त्याने चहा घेतला. साळुंखे निघतच होते. तितक्यात विराज म्हटला, साळुंखे? साळुंखे म्हणाले, हो कळलं सर, मी कोणालाही आत पाठवत नाही. विराज हसतच म्हणाला, ते नाही साळुंखे, गाडी बाहेर काढून ठेवा, मी अवनीला घरी सोडून येतो. साळुंखे म्हणाले, मी काय म्हणतो सर, आता तसं पण थोड्या वेळात तुम्ही सुटणारच आहेत, तर तुम्ही पण घरीच थांबा, तशी आज काय एमर्जन्सी पण नाहीये. विराज म्हणाला, डोंट वरी साळुंखे, उद्यापासून मी सुट्टीवरच आहे, आज जरा काम करून घेतो. ओके म्हणत साळुंखे निघून जातात. आता विराजला प्रश्न पडतो की ही तर उद्या येणार होती, आज अचानक ही स्टेशनला कशी आली असेल? हिला उठवावे की नको? एकदा झोप गेली की परत त्रासच. त्यापेक्षा झोपू दे, मी माझी कामं करून घेतो. तो तिच्याकडे बघतच चहा पित असतो. तिच्याकडे बघत त्याला एक गाणं आठवतं, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे. 10 ते 15 मिनिट होतात तोपर्यंत एक हवालदार जोरातच मे आय कम इन सर असे मोठ्या आवाजात विचारतो. विराज त्याला हळूचा इशारा करेपर्यंत तो मोठ्याने बोलून झालेलं असतं आणि त्या आवाजाने अवनी दचकून जागी होती. विराज हवालदाराजवळील फाईल चेक करून परत पाठवतो. तोपर्यंत अवनी पूर्ण जागी झाली होती. आता काय बोलावं आणि काय सांगावं हे तिला सुचतच नाही. असं त्याला पोलिसी खाकीत इतक्या दिवसाने बघून ती त्याला बघण्याचा मोह टाळायचा प्रयत्न करत होती, म्हणून ती खाली मान घालून बसलेली असते. विराज म्हणाला, आता काय बोलणार आहात की मी असाच तुमच्याकडे बघत बसावं, ही तुझी इच्छा आहे का? आणि तसे असेल तर सांग, मला असं तुझ्याकडे बघत बसायला ही खूप आवडेल. अवनी म्हणाली, काय सांगू? विराज म्हणाला, हेच की घरी जाण्याऐवजी तुम्ही स्टेशनमध्ये का आलात? अवनी म्हणाली, सरप्राईज. विराज म्हणाला, किती तो खटाटोप, सांग हा खटाटोप कशासाठी? आता मात्र अवनीला राग येत होता. किती त्रास घेऊन ती इतक्या रात्रीची त्याला भेटायला आली होती, तेही घरी न जाता त्याची वाट बघत स्टेशनमध्ये बसली होती आणि यांचं म्हणजे कौतुक राहिलं, प्रश्न उत्तरांचा तास सुरू करून बसलेत. विराज पण उगाचच तिला चिडवत होता, कारण त्याला वाटत होतं की तिची ती आतुरता अजून दिसावी. तिचं ते असं अस्वस्थ होणं त्याला सुखावत होतं. विराज म्हणाला, चल घरी सोडतो, खूप थकली असशील ना? अवनी मनातच म्हणाली, थकले तर खूप होते, पण तुम्हाला असं समोर बघून एकदम फ्रेश झाले.
विराज म्हणाला, मनातलं ओठांवर आलं तर किती बरं होईल ना. बस झालं असं मनातल्या मनात बोलणं. मला मनातलं सगळं समजतं, म्हणून नेहमीच असं अव्यक्त राहणं पण बरं नाहीये. अवनी म्हणाली, व्यक्त व्हायची खूप इच्छा आहे पण जमतच नाही. विराज तिच्याजवळ जातो. तिची केस कानामागे करतच बोलतो, जरा प्रयत्न तर करून बघ. नाही जमलंस तर मी आहेच की. असं न प्रयत्न करताच शांत बसून कसे चालेल. अवनी त्याच्या स्पर्शाने मोहरून जाते आणि आपोआप डोळे बंद करते. करून त्याला मिठी मारते. विराज हसतच म्हणतो, वेडाबाई, ही मिठी पाहिजे होती म्हणून इतका त्रास करून घेतला ना. अवनी म्हणाली, अगदीच तसं काही नाही. विराज म्हणाला, ओ म्हणजे थोडंफार तसं आहे. तर अवनी त्याच्या छातीवर उगाच मारण्याचं नाटक करत, आता मलाही शब्दात पकडणार का. तिला अजून जोरात आवडत. विराज म्हणाला, ज्याला मिठीत आणि ओठांत पकडायचं तिला शब्दात कशाला पकडू. अवनी म्हणाली, साहेब हे पोलीस स्टेशन आहे. विराज तिच्या नाकावर नाक ठेवत, याचं भान आपण इथे येण्यापूर्वी ठेवायला पाहिजे होतं ना. थोडक्यात काय तर इथे येऊन मी सगळं करण्याची मुकसंमतीच तू मला दिलेली आहे. अवनी म्हणाली, अजिबात नाही हा. मला फक्त तुम्हाला बघायचं होतं म्हणून मी इथे आले. विराज म्हणाला, ओके, हे कारण आहे तर इथे यायचं. वाटलं नव्हतं 15 दिवसात इतका फरक पडेल. अवनी म्हणाली, तुम्हाला नाही का फरक पडला विराज. विराज म्हणाला, जाऊ दे ना, फरक तर मला गेले 1 वर्ष झालं पडतोय. अवनी म्हणाली, हे जरा अति होते हा. असे ती बोलतच होती तोपर्यंत विराजने पटकन तिचा चेहरा दोन्ही ओंजळीत ठेवून तिच्या ओठांवर ओठ ठेवले. या क्षणी ती फक्त त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत होती. तिला ते हवं वाटत होतं, पण अजूनही रिस्पॉन्स द्यायला तिला जमत नव्हतं. तिला वाटत होतं की आपणही त्याच्या पाठीवर मुक्तपणे हात फिरवावे, अगदी बेभान व्हावं. पण साळुंखे बाहेरूनच बोलतात, सर गाडी तयार आहे. विराज स्वतःला थांबवतो आणि तिला हळूच बोलतो, काही क्षणांची खूप वाट पाहिली. सॉरी, आता राहवले नाही म्हणून. इथून पुढे तुझ्या परवानगीशिवाय काहीही होणार नाही. आय लव्ह यू अँड मिस यू. हे बघ बेबी, शोना, पिल्लू असं बोलायला मला अजिबात आवडत नाही. माझ्यासाठी अवनीच बेस्ट आहे. एका दमात सगळं बोलून तो तिची बॅग घेऊन निघतो. तीही त्याच्या मागे नकळत चालू लागते, अगदी तशीच जशी ती त्याच्या प्रेमात नकळत हळूवारपणे पडत होती. तिला सोडून तो परत स्टेशनला आला. दोघांनाही एकमेकांची ओढ तर लागलीच होती. अवनीला लगेच झोप लागली आणि दुसऱ्या दिवशी संक्रांत असल्याने तिला जरा लवकर उठायचे होते. सकाळी 7ला जाग येते तेव्हा तिला विराज स्वतःच्या मिठीत झोपला हे कळतं. त्याला असं स्वतःच्या खांद्यावर डोकं ठेवून रिलॅक्स झोपलेलं बघून वाटतं. खरंच पुरुषांना पण रिलॅक्स होण्यासाठी कुणाच्या तरी खांद्याची गरज भासत असणारच ना. कोणाच्या तरी मिठीत रात्रभर झोपावं वाटत असेलच की, जिथे फक्त शांतता, निरागसता असेल. असा विचार करत ती त्याला जरा वेळ कुरवाडत स्वतःही झोपी जाते. नंतर तिला जाग येते. ती बेलच्या आवाजाने डोळे चोळतच ती दरवाजा उघडते तर समोर शेजारच्या सूर्यवंशी काकू असतात. काकू म्हणाली, अगं अजून झोपेतच का. अवनी म्हणाली, रात्री यायला उशीर झाला म्हणून. काकू म्हणाली, बरं मग आता आवर, छान साडी नेस, मग आपण मंदिरात जाऊ. आणि हो, जेवण करायची काय गडबड करू नको. मंदिरातून आल्यावर दोघेही आमच्याचकडे या जेवायला. अवनी म्हणाली, हो काकू, मी आवारतेच पटकन. काकू म्हणाली, साडी आहे का तुझ्याकडे. अवनी म्हणाली, हो, म्हणजे अगोदर कधीतरी फंक्शनसाठी घेतलेल्या त्यातलीच एखादी नेसेल. काकू म्हणाली, अगं मग विराजने आणलेली साडी नेस. अवनी म्हणाली, म्हणजे. काकू म्हणाली, 8 दिवस झाले असतील मला सोबत घेऊन गेलेला साडी चॉईस करायला, पण माझे त्याचे विचार काय पटले नाही. मग त्यानेच त्याच्या आवडीने घेतली साडी. अगदी तुझा जुना ब्लाऊजसुद्धा आणलेला, त्यानुसारच नवीन शिवायला दिलाही असेल बघ कपाटामध्ये. नाहीतर त्याला विचार आणि आवर. अवनी दरवाजा बंद करून आत येते. कपाट चेक करते तर खरोखर समोर एक सुंदर साडी असते, मेहंदी कलरची इरकल. त्याला साजेसे लाल काठ, पदराला छान गोंडे आणि त्यावर कॉन्ट्रास्ट अशी चोडी. त्याची चॉईस बघून तिची कळी खुलली होती. आंघोळ करून बेडरूममध्ये येऊन साडी नेसण्याची तयारी करायची असं ठरवून ती तयारीला लागली. आंघोळ करून साडी नेसायला घेतली पण तिला व्यवस्थित नेसता येत नव्हती. बेलच्या आवाजाने विराज उठलाच होता, पण मुद्दामून तो तसाच झोपून तिच्याकडे बघत होता. घाईत हे तिच्या लक्षात आले नव्हते. हळूच जाऊन तिच्या ब्लाऊजची नाडी बांधायचा मोह त्याने कसा तरी आवरला होता. नुकतीच आंघोळ केल्यामुळे तिच्या गोऱ्या पाठीवर पाण्याचे काही थेंब तिला सोडवायचं नाव घेत नव्हते. आणि हे बघून विराजची मात्र चुळबुळ वाढली होती. हे अवनीला जाणवले. अवनी त्याच्याकडे बघत म्हणते. अवनी म्हणाली, तुम्ही झोपले नसाल तर प्लीज मला हेल्प करणार का. विराज म्हणाला, हो करेल, पण माझा स्पर्श जर चुकून दुसरीकडे कुठे झाला तर चालेल का. अवनी म्हणाली, कसा होईल दुसरीकडे.
विराज म्हणाला, माझ्या हातावर माझा कंट्रोल नाही राहील, सॉरी. अवनी म्हणाली, किती नौटंकी ना, या आता. तसा विराज पटकन येतो आणि तिच्या मिऱ्या सोडत म्हणतो. विराज म्हणाला, कधीही अगोदर साईट पिन करायची, मग मिऱ्या करायच्या, ओके. असं म्हणतच तो पिन करायला लागतो. आता पिन करायची म्हणजे पदर पूर्ण तो हातात घेणार होता. त्याच्यासमोर असं ब्लाऊजमध्ये उभं राहायचं म्हणजे तिला घामच फुटला होता. विराजने पटकन तिच्या हातात टॉवेल दिला आणि तो पिन करण्यात बिझी झाला. पिन करताना त्याचा स्पर्श तिला खूपच छान वाटला. आता वेळ होती मिऱ्यांची. तिच्या कमरेपासून त्याने बरोबर ते कार्ड समोर घेऊन तिथे पिन लावली. त्याच वेळी पिन टोचेल म्हणून त्याने वरच्या वरच पिन लावणार होता, पण तिने भीतीने पटकन पोट आत ओढले. विराज हसतच म्हणाला, असा कशी पिन तुला टोचून देईल? अवनी म्हणतच म्हणाली, बहुतेक आज रात्री माझ्यावरच कंट्रोल राहणार नाही. आता मलाच तुमची होण्याची घाई झालीये. विराज म्हणाला, हेच सगळं मोठ्याने बोललीस तर आपला भरपूर वेळ वाचेल. अवनी म्हणाली, हो नक्की. विराज म्हणाला, ही झाली साडी नेसून, अँड यू आर रेडी. अवनी म्हणाली, ओके थँक्यू. आणि मी मंदिरातून आल्यावर काकूंनी जेवायला बोलावलंय. मंदिरात जाऊन जेवण वगैरे करून दोघेही घरी येतात. पोळ्या खाल्ल्यामुळे दोघांनाही झोप आलेली होती. ते तसेच येऊन बेडवर झोपतात. पण आता मात्र झोप लागत नव्हती. ती तशीच त्याच्यासोबत बोलणार असते तेवढ्यात त्याला पोलीस स्टेशनमधून फोन येतो. इमर्जन्सी केस आल्यामुळे काही केल्या त्याला जाणं भाग होतं. दोघांचा मूड खराब झालेला. तब्बल महिनाभराने ते निवांत एकत्र राहणार होते, पण तो अनिच्छेने स्टेशनला निघाला. विराज म्हणाला, डोंट वरी ग, लगेच येतो. माझी सुट्टी असून पण बोलावले म्हणजे खरंच महत्वाचं काम असणार आहे. अवनी म्हणाली, हो मी वाट पाहिल. विराज खट्टाळपणे, तुला त्रास होईल पण प्लीज साडी तेवढी मी येईपर्यंत काढू नकोस. अगं म्हणजे पिना काढायला तुला जमणार नाही म्हणून म्हटलो, वेगळा अर्थ काढू नकोस. अवनी म्हणाले, डोंट वरी. विराज म्हणाला, चल बाय. अवनी म्हणाली, बाय. संध्याकाळचे 8 वाजून गेले तरी विराज घरी आलेला नसतो. ती फोन करते पण तो फोनही उचलत नाही. त्यामुळे आता तिला काळजी वाटू लागते. तेवढ्यात तिचा फोन वाजतो आणि सगळं बोलणं ऐकून ती पूर्णपणे हँग होते. पटकन वेदिकाला फोन करून ड्रेस घालून ती जायला निघते. पडतच ती हॉस्पिटलमध्ये पोहोचते. डोळ्यात अखंडपणे पाणी चालूच होते. रिसेप्शनवर विचारत ती त्याच्या रूमकडे पडते. समोर वेदिकाला बघून ती अजूनच मोठ्याने रडायला लागते. काचेतून ती आत बघते तर विराजच्या एका हाताला आणि डोक्याला लागलं होतं, पण तो शुद्धीवर होता. हे बघून ती सरळ तिथेच बसते. साळुंखे त्या दोघींजवळ येतात. साळुंखे म्हणाले, त्यांच्यासाठी हे सगळं जुनं आहे. अवनी रागानेच त्यांच्याकडे बघते. मग मी काय करू? माझ्यासाठी तर हे सगळं नवीनच आहे आणि हे सगळं खूप भयानक आहे. साळुंखे म्हणाले, ड्रगचे साठे जप्त करायचे होते. खबऱ्यांकडून जागा पण कळाली होती, म्हणून मग सरांना बोलावणे गरजेचं होतं. अवनी म्हणाली, हो पण हे सगळं कसं झालं? साळुंखे म्हणाले, तिथला माल पकडल्यावर गुंड्यांना स्टेशनला आणण्या अगोदर साहेब सगळ्याच गुंडांना खूप मारून सगळं बोलून घेण्याचा प्रयत्न करतात. कारण एकदा का त्यांना स्टेशनला आणले की त्यांना इतकं मारण्याची परवानगी नसते. म्हणून सर हे काम स्टेशनच्या बाहेरच करतात. आज पण ते हेच करत होते, पण अचानकच कुठून तरी गोळ्यांचा मार व्हायला सुरुवात झाली. आम्ही सगळेच लपलो आणि त्यांचा लीडरने त्यांच्याच फायदा घेऊन सरांवर हल्ला केला आणि त्यांच्या डोक्यात खूप जोरात रॉड मारला. तरी पण सरांनी त्याला पकडून दिले, पण तोपर्यंत ते बेशुद्ध झाले. पण हॉस्पिटलमध्ये असताना ते जरा वेळ शुद्धीवर आले. तेव्हा मला म्हटले की अवनीला लगेच कळवू नका, म्हणून आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला फोन केला. अवनी म्हणाली, आणि तो गुंड? साळुंखे म्हणाले, त्याला न घेता साहेब कधीच परत आले नसते. आहे की तो जेलमध्ये. काहीतरी मनात ठरवून ती विराजला भेटायला जाते. विराजला डोक्याला खूप लागलं होतं. हातातलं बँडेज बघून तर तिला परत रडायलाच आलं. तिचा आवाज ऐकून तो डोळे उघडतो. विराज म्हणाला, ओय हॅलो, रडायला काय झालं? हे बघ, आय एम परफेक्टली फाईन. अवनी म्हणाली, हो ते तर दिसतच आहे. विराज म्हणाला, अगं खरंच तुला इथे बघितल्यावर तर अजून छान वाटतंय. अवनी म्हणाली, आणि मला कसं वाटतंय ते नाही विचारणार का? विराज म्हणाला, रिलॅक्स अवनी. अवनी म्हणाली, आता एकच गोष्ट करून मी रिलॅक्स होईल. असं बोलून ती तिथून बाहेर पडते. बाहेर आल्यावर ती साळुंखेंना गाडी काढायला सांगून सरळ पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते. साळुंखेंना ती काय करणार याची जरा आयडिया आली होती. इतक्या रात्री तसंही स्टेशनमध्ये वर्दळ नव्हती. ती गाडीतून उतरून सरळ साळुंखेंना विचारून लॉकअपमध्ये जाते. तिचा तो रुद्र अवतार बघून इतर हवालदार पण घाबरले होते. आज जातानाच ती काठी सोबत घेऊन जाते.
दात ओठ खातच ती आत जाते आणि त्याला बघून तर तिचं डोकं अजून सटकतं, कारण त्याच्या चेहऱ्यावर कोणताच पश्चाताप नसतो, उलट एक वेगळाच माज दिसतो. आणि ते बघून ती त्याला काठीने बदडते. इतकं मारती की तिला दम लागतो आणि ती समोरच खुर्चीवर एकदम पोलिसी स्टाईलने पायावर पाय ठेवून बसते. साळुंखे तिच्या हातातली काठी काढून घेतो. अवनी त्या गुंडांकडे बघून म्हणते, तुला एक सांगू, मला पण पोलीस अधिकारी होण्याची इच्छा होती रे, पण नाही जमले. पण तो जो स्पार्क असतो ना, तो माझ्यात अजून आहे हे मला कळलं. आणि अजून एक, ज्यांच्यावर आज हात उचललास ना, तो माझा नवरा आहे. सो बी केअरफुल. असं म्हणून ती हॉस्पिटलमध्ये यायला निघते. तिचा तो स्वॅग बघून सगळेच तिला आपोआप सॅल्यूट करतात. इकडे विराजला सगळं फोनवर समजतं. तो मनातच बोलतो, ए लड़की प्यार तो बहुत करती है, पर न जाने बोलने से क्यों डरती है. आजची पहिली संक्रांत इतकी विशेष होईल असे वाटले नव्हते.